तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय, पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकरवर आहेत. कुठले निकष आहेत माहीत नाही, असे सदस्य भांडारकरवर मध्ये भरलेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगतोय की हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील. कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं, म्हणजे आज मला सांगा ना, देवाची संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले, पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो. का ठेवतो तर बाकीच्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणारा अन्याय ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील, संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षण, हाच एकमेक त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं. आणि काय बोलणार, म्हणजे अक्षय किळसवाणी प्रकार आहे. पण अशा कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना जे आहेत राईट विंगच्या त्यांच्यासोबत पण इतिहासकारांसोबत पण फोटोज आहेत. आणि दुसरं एक राजे, हे कलाकार आहेत, साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाहीयेत. अगदी बरोबर. मग अशा ह्याच्यावर जर वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे, त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे, देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम, आणि आता सुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार आहे. गेल्या काही दिवसावरून बघितलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी अनेक घटना गेल्या काही दिवसात झाल्या आहेत. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. सुधांशू त्रिवेदी प्रकरण असेल, त्याच्या आधी झालेली आहेत, नंतरही झाली. तर एका पक्षाचे खासदार देखील आहेत. सुधांशू त्रिवेदी एका पक्षाचे खासदार नाही, हे बघा, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील किंवा पत्रकार असतील किंवा कोण उद्योजक असेल, कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा, बरं ठामपणे म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत. बरोबर आहे. म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार, त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले. ते तसं नसतं, त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं. लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते. नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढं 300 वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण, त्यांची प्रेरणा जे घेतो, त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची.